जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आतापर्यंत शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल, वराहपालन असेल किंवा मुरघास प्रकल्प निर्मिती असेल, या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आलेली महाराष्ट्र शासनाचीच नव्हे तर केंद्र शासनाची सगळ्यात मोठी आणि त्याच्यापेक्षा मोठी किंमत नसू शकते, सगळ्यात मोठी स्कीम ही केंद्र शासनाने आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी किंवा सर्वसामान्य पशुपालक किंवा उद्योगधंदा करणारा असेल त्यांच्यासाठी लॉन्च केली मित्रांनो. तर आज मी त्याच स्कीमविषयी तुमच्याशी थोड्या गप्पा करणार आहे किंवा त्या स्कीमविषयी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे मित्रांनो. जेवढी मला माहिती होती तेवढी, आणि मी ती उपयोगी समजतो मित्रांनो की ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. कारण अशा बऱ्याच स्कीम आहेत जशा महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असतील किंवा केंद्र शासनाच्या असतील, त्या आपल्या सर्वसामान्य व्यक्तींपासून दूर असतात. त्यामुळे मी आज NLM ह्या स्कीमविषयी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. तर आता बघू आपण NLM या स्कीम मध्ये. मी NLM म्हणत जाईल कारण त्याचा एक शॉर्ट फॉर्म येतो. NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, याला असं म्हणतात. राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणून ही केंद्र शासनाने चालू केलेली एक मोहीम आहे मित्रांनो. या स्कीमचं उद्दिष्ट एकच आहे की जसं की ब्रीडची डेव्हलपमेंट करणे, सोबतच रोजगार निर्मिती करणे आणि त्याचसोबत मांस, दूध किंवा लोकर आणि अंडे ह्या प्रोडक्शनमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन, म्हणजे या फील्डमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं होईल यावर कॉन्सन्ट्रेशन केलंय मित्रांनो केंद्र शासनाने. जसं की आता भारताची लोकसंख्या जशी ज्या स्पीडने वाढत आहे त्याच पद्धतीने त्यांच्या गरजा सुद्धा वाढत आहेत मित्रांनो. आणि त्याच अनुषंगाने केंद्र शासनाने ही मोहीम राबवली आहे जेणेकरून त्या गरजा पूर्ण होतील म्हणून. आता ही NLM अशी स्कीम आहे, याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येतं. तर NLM मध्ये तुम्हाला शेळी पालन करता येतं, मेंढी पालन करता येतं, कुक्कुटपालन करता येतं, वराह पालन करता येतं आणि त्याचसोबत तुम्हाला मुरघास निर्मिती प्रकल्प सुद्धा करता येतो मित्रांनो या स्कीमच्या अंतर्गत मध्ये. आता आपण एक युनिट घेणार आहे, जसं की शेळी पालन हा एक सब्जेक्ट आपण घेणार आहे. याच्यामध्ये एवढ्या सगळ्या कंटेंट येतात. आता याच्यामध्ये आपण फक्त शेळी पालन घेणार आहे कारण वेगवेगळ्या सब्जेक्टवरचे व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो. सध्या आपलं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे शेळी पालन. आता शेळी पालनाचं एक युनिट घेणार मित्रांनो. अगोदर ही स्कीम जी होती ना ती खूप मोठ्या लेवलने राबवली जात होती. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एक मिटिंग झाली, त्याच्यात त्यांनी बदलाव केला आणि त्या बदलावामध्ये एक असं आढळून आलं की याचा फायदा सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा घेऊ शकतो. याच्यात आता शेळी पालनात त्यांनी 5 युनिट केलेले मित्रांनो. तर सगळ्यात पहिलं एक युनिट आहे मित्रांनो की ते 100 शेळ्या आणि 5 बोकड. याच्यासाठी सबसिडी असणारे 10 लाख रुपये सबसिडी असणारे आणि एकूण तुमचा जो प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट असणार आहे तुमचा 20 लाखाचा. नंबर 2. दुसऱ्या नंबरला असेल मित्रांनो की 200 शेळ्या आणि 10 बोकड. याच्यासाठी तुम्हाला 20 लाख रुपये सबसिडी असणार आहे आणि हा तुमचा टोटल प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो 40 लाख रुपये. नंबर 3 ला असणारे 300 शेळ्या आणि 15 बोकड. याच्यासाठी केंद्र सरकारकडनं तुम्हाला 30 लाख रुपये सबसिडी मिळणार आहे मित्रांनो आणि सोबतच हा तुमचा प्रोजेक्ट असणार आहे 60 लाखाचा. नंबर 4 ला येतो 400 शेळ्या आणि 20 बोकड. याच्यासाठी केंद्र शासनाकडनं तुम्हाला 40 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे आणि सोबतच हा तुमचा प्रोजेक्ट असणार आहे 80 लाखाचा. सगळ्यात शेवटचं युनिट असतं शेळी पालनाचं, ते म्हणजे 500 शेळ्या आणि 25 बोकड. हा तुमचा प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो जवळजवळ 1 कोटी रुपयाचा आणि याच्यामध्ये सबसिडी असणार आहे 50% म्हणजे 50 लाख रुपये मित्रांनो. तर विचार करा मित्रांनो की 50 लाख रुपये सबसिडी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं उपलब्ध होणार आहे, म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती स्कीम मोठी असू शकत नाही. इतकी मोठी स्कीम आहे मित्रांनो ही. तर याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य आपल्या पशुपालकांनी घेतला पाहिजे, ही माझी वैयक्तिक इच्छा आहे मित्रांनो. हा मी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर, म्हणजे पुढे आपण लांबण्याच्या अगोदर एक तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपले एक खूप जवळचे मित्र आहे, त्यांनी हा प्रोजेक्ट 1 कोटीचा मंजूर करून घेतलेला आहे. आता जवळजवळ त्यांचं कामही चालू झालेलं आहे मित्रांनो. तर मी त्यांची मुलाखत आपल्या ह्या चॅनलवर टाकणार आहे लवकरात लवकर. आता मला सुट्टी नाही, ज्यावेळेस मला सुट्टी भेटेल त्यावेळेस मी त्यांची मुलाखत आपल्या ह्या चॅनलवर टाकणार आहे मित्रांनो. तर त्यावेळेस तुमच्या जेवढ्या म्हणजे शंका कुशंका असतील किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल ते सगळे तुमचे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ, जेणेकरून जर तुम्हाला या स्कीम मध्ये अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला याचा खूप फायदा होईल. ओके, आता आपण पुढे बघू. आता हा जो प्रोजेक्ट असतो ना मित्रांनो, हा कोण कोण करू शकतो. जसं की ज्या माणसाची किंवा ज्या व्यक्तीचं वय 18 ते 65 दरम्यान मध्ये असेल तो कुठलाही व्यक्ती करू शकतो. वैयक्तिक असेल, बचत गट असेल किंवा शेतकरी उत्पादक संघटना असेल किंवा शेतकरी सहकारी संस्था असेल किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असेल, या सगळ्या गोष्टी या सगळ्या क्षेत्रातले लोक या स्कीमचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. आता आपण सगळ्यात पहिलं जे युनिट घेणार आहे मित्रांनो शेळी पालनाचं, ते 100 शेळ्या आणि 5 बोकड याविषयी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर याच्यानुसार तुम्ही एक अंदाजा लावून घ्या, याच्यात डबल करत जा तुम्ही मित्रांनो. आपण उदाहरणासाठी फक्त एकच प्रोजेक्ट घेणार आहे जो 100 आणि 5.
हा असं एक युनिट असणार आहे मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर येतो जागेचा प्रश्न. आता जागा जमीन किती असणार आहे तर 1.5 एकर. 1.5 एकर ही आपली स्वतःची जमीन असायला पाहिजे, आणि नसेल तर ती भाडेतत्वावर असायला पाहिजे. आणि जर भाडेतत्वावर बी भेटत नसेल किंवा आपल्या घरचीच असेल जमीन पण ती दुसऱ्याच्या कोणाच्या नावावर असेल किंवा आजीच्या, बाबाच्या किंवा वडिलांच्या किंवा आईच्या नावाने असेल तर त्या घरच्यांचं सहमतीपत्र लागत असतं मित्रांनो. आता जमिनीवर आपला पहिले म्हणजे बोजा नसावा. ओके, जमीन भाडेतत्वावर असेल, जर तुम्हाला भाडेतत्वावर जमीन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 15 वर्षाचा तुम्हाला एक करार करावा लागेल मित्रांनो, ज्याच्याकडनं घेणार आहे त्याच्याकडनं. आणि सोबतच त्या मालकाचा 7/12 उतारा तुम्हाला सोबत असू द्यावा लागेल मित्रांनो. आता याच्यामध्ये ह्या स्कीमसाठी म्हणजे हा प्रोजेक्टसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत तर आपण डॉक्युमेंट बघू. तर डॉक्युमेंटसाठी सगळ्यात पहिले आधार कार्ड तुमच्याकडे असणं अनिवार्य आणि जनरली असतंच. पॅन कार्ड, जागेचा जो फोटो, मतलब म्हणजे ही स्कीम काय आहे मित्रांनो, की ही नाविन्यपूर्ण एक योजना आहे मित्रांनो, की नव्याने तुम्ही चालू करणार आहे प्रोजेक्ट म्हणून ह्या जागेचा जो तुम्ही फोटो द्याल ना तो GPS फोटो द्यायचा आणि तो मोकळ्या जागेचा द्यायचा. असं नाही की माझं शेड आहे आणि त्याच्यात मी मॉडिफाईड करणार आहे मग ही स्कीम लॉन्च करणार आहे, असं अजिबात नाही चालत. कारण त्या तुमच्या जागेवर वेटरनरी डिपार्टमेंटचे आणि बँकचे अधिकारी येतात, ते स्वतः चेक करून जातात. त्याच्यामुळे जागा त्यांना मोकळी दाखवायची असते मित्रांनो. त्याच्यानंतर लीज ॲग्रीमेंट, ज्याच्याकडनं आपण जमीन भाड्याने घेतलेली असते त्या जमिनीचं लीज ॲग्रीमेंट आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर जमीन वडिलोपार्जित असेल तर त्यांच्याकडनं आपण एक सहमतीपत्र घेणं हे पण गरजेचं आहे, म्हणजे ते पण लागतंच तिथं. आता ऍड्रेस प्रूफसाठी काय असणार, तुमचं वोटर ID किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, या 2 गोष्टी असणं आवश्यक आहे. त्याचसोबत तुमचा स्वतःचा फोटो म्हणजे तो फोटोग्राफ्स पाहिजे आपल्याला त्या फॉर्म फिलअप करण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी. सोबतच तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर अतिउत्कृष्ट आहे अजून. त्याच्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही ही योजना करतायत काहीतरी एज्युकेटेड असायला पाहिजे ना तुम्ही ही योजना करतायत म्हणजे, तर तुमच्याकडे एक शिक्षणाचा पुरावा म्हणून एज्युकेशनल सर्टिफिकेट्स असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रमाणपत्र. आता तुम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट करणार आहे तर तुम्हाला या प्रोजेक्ट विषयी काय माहिती आहे असं गव्हर्नमेंटला पटवून द्यायचंय तुम्हाला, तर त्यासाठी तुमच्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत नुसती तुम्ही ट्रेनिंग करून फायदा म्हणजे चालणार नाही, की तुमच्याकडे अनुभव किती आहे, ट्रेनिंग झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे अनुभव किती आहे, तर ते अनुभव सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता येतो विषय ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न हे सुद्धा मागील 3 वर्षाचा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आता कसं आहे मित्रांनो, की ज्याचं 4 आणि 5 लाखाच्या मध्ये किंवा जनरली 4.5 लाखाच्या मध्ये ज्याचं उत्पन्न असतं तर त्याला इन्कम टॅक्स नसतो, तर त्याने इन्कम टॅक्स भरून घ्यायचा आपला. आणि तो इन्कम टॅक्स जर जोडला तर ते अति जास्त म्हणजे फायद्याचं ठरेल तुम्हाला. तसं अनिवार्य तर नाहीये, पण जर असेल तर एकदम उत्कृष्ट आहे, म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहात असं शासनाच्या निदर्शनास येतं मित्रांनो. ओके, आता तुमच्याकडे पासबुक असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे, ती सेव्हिंग अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल, ते तुमचं पासबुक असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बँकची स्टेटमेंट, मागच्या 6 महिन्याची स्टेटमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि सोबतच तुमच्याकडे कॅन्सल चेक सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि बँकेचा एक फॉर्म येतो मित्रांनो, बँक मॅन्डेट फॉर्म म्हणून एक असतो, तो सुद्धा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फक्त एक गोष्ट जास्त इम्पॉर्टंट मित्रांनो, ती सहजासहजी लोक विसरून जातात, ती म्हणजे तुमचा आधार आणि पॅन कार्डला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर पाहिजे मित्रांनो. ही सगळी जी स्कीमची जी प्रोसेस आहे ना मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवर अवलंबून आहे. कारण ठिकठिकाणी तुमचा मोबाईल नंबर असणं आणि लागतो त्या स्कीममध्ये, कारण तुम्हाला मेसेज येणं किंवा तुमचा फॉर्मचं स्टेटस चेक करणं, या सगळ्या गोष्टींसाठी तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ओके, आता आपण हे तर झाले डॉक्युमेंटेशन. आता बँक सिलेक्शनसाठी आपण काय करणार आहे, तर आपलं बँक सिलेक्शन कसं असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्ही चेक करायचं की आपलं जे बँक आहे ते बँक NLMच्या यादीमध्ये लिस्टेड आहे का नाही, अगोदर चेक करायचं. ओके, बँकेत सर्वात अगोदर तुम्ही जाऊन बँकेत जा आणि विचारा त्यांना की तुम्ही ऍग्रिकल्चर लोन देता का नाही देता. जर देत असतील तर तो तुमचा सब्जेक्ट पुढे लांबेल, जर नसेल तर तिथंच तुमचा सब्जेक्ट स्टॉप होऊन जाईल मित्रांनो. तर तुम्हाला बँकेला राजी करायचंय ऍग्रिकल्चर लोनसाठी, नंतर तुम्ही तो विषय पुढे लांबवा. त्याच्यानंतर बँक मॅनेजर जो असेल त्याच्यावर वर्क लोड नको पाहिजे, अशा टायमाला तुम्ही जाऊन भेटा बँक मॅनेजरला, की त्याचा वर्क लोड नसेल किंवा त्याचा मूड चांगला असेल किंवा तो थोडा आरामदायक पोझिशनमध्ये असेल, त्यावेळेस त्याला जाऊन भेटा बँक मॅनेजरला. आणि मग त्याला तुम्ही तुमच्या प्रोजेक्टविषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती द्या, पूर्ण डिटेलमध्ये सांगा. असं नका सांगा की मला शेळी पालनासाठी लोन पाहिजे, असं कोणाला कोणीच देणार नाही. तुमचा प्रोजेक्ट त्यांना नेमकं समजून सांगा, पटवून द्या त्यांना की मी ह्या प्रोजेक्टसाठी असं अप्लाय करणार आहे आणि मला अशा पद्धतीने 50% सबसिडी केंद्राकडनं भेटणार आहे, हे सगळं त्याला पटवून द्या. ओके, तेव्हाच ते तुम्हाला हा म्हणतील, नाही तर जनरली नाही म्हणणार. बँकवाले जनरली नाहीच म्हणतात, कारण हे लाईफ स्टॉक आहे, याची काही गॅरंटी नाही, आज आहे उद्या नाही. म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा लोनचा परतावा आहे म्हणजे भेटण्यासाठी तुम्हाला जाणीव करून द्यावा लागेल त्यांना की आम्ही खरंच तुम्हाला लोनचं परतफेड करू असं म्हणून. ओके,
आता तुमच्यावर भरोसा ठेवण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी म्हणजे गॅरंटी दाखवावं लागेल त्यांना, की नाही आम्ही जर त्या गोट फार्मकडनं तुम्हाला लोन नाही देऊ शकलो तर आमच्याकडे दुसरी काही एक म्हणजे गॅरंटी आम्ही तुमच्याकडे ठेवतो आणि तुम्ही आम्हाला त्या बदल्याखाली लोन द्या असं म्हणून तुम्ही त्यांना सांगायचं मित्रांनो. ओके. आता बँकमध्ये लोनची सिस्टम कशी असते बाबा, म्हणजे या पूर्ण एकंदरीत प्रोजेक्टची सिस्टम कशी असते, लोन सिस्टम किंवा पैशांची सगळी सिस्टम कशी असते तर ते आता बघणार आहोत आपण. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो 10% जी अमाऊंट असते ना, जसं आता आपला 20 लाखाचा किंवा 22 लाखाचा प्रोजेक्ट असणार आहे, त्याच्यामध्ये 10% जी अमाऊंट असणार आहे ती आपली स्वतःची असायला पाहिजे. आता ती स्वतःची जर असेल आणि ती समोरच्याला दाखवायची असेल, म्हणजे केंद्राला जर दाखवायची असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी काय लागणार तुम्हाला, तुमच्या बँकचं स्टेटमेंट लागणार. ओके. त्या स्टेटमेंटमध्ये तुमची ती जी 2 लाख, जसं की आता ती स्वतःची रक्कम आहे तुमची, ती बँक म्हणजे समोरच्याला दाखवायचं, त्याच्यासाठी तुम्हाला बँकची एंट्री लागेल. ओके. नंतर 40% जी रक्कम असेल ती आपल्याला लोन स्वरूपात काढायची आणि उर्वरित जी 50% रक्कम असेल ती आपल्याला सबसिडी स्वरूपात ती भेटणार आहे मित्रांनो केंद्राकडनं. आता सगळ्यात अगोदर बँकेमध्ये ज्यावेळेस आपण लोन घ्यायला जाऊ तर त्यावेळेस म्हणजे लोनसाठी ज्यावेळेस आपण जाऊ बँकेमध्ये तर त्यावेळेस आपल्याला जे लोन ते देणार आहे त्याच्यासाठी लोनचं मंजुरी पत्र असणं हे आपल्याकडे खूप गरजेचं आहे. नंतर जर बँकवाले मुकरून गेले, म्हणजे जर त्यांनी नकार दिला तर म्हणजे प्रॉब्लेम होईल, आपल्या एवढ्या पूर्ण या सगळ्या केलेल्या याच्यावर पाणी फिरून जाईल. तर त्यासाठी बँकचं मंजुरी पत्र हे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता एक्झाम्पलसाठी आपण आपला हा प्रोजेक्ट घेणार आहोत, जसं 22 लाखाचा माझा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये 10% म्हणजे माझ्याकडे 2,20,000 रुपये हे माझे स्वतःचे आहे. ते मला दाखवण्यासाठी काय करावं लागेल, की मला बँकचे 6 महिन्याचं स्टेटमेंट घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये एंट्री करावं लागेल. आणि जर नसेल मी तेवढं तर मी एफडी स्वरूपात ते 2,20,000 रुपये ठेवलेत असं त्यांना दाखवून द्यावं लागेल, किंवा एफडीची रिसिप्ट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर येतो विषय 40% लोन. 40% लोन म्हणजे त्याचं आता किती झालं, 9,80,000 रुपये ही लोन आपल्याला बँकेकडनं मंजूर करून घ्यायचं आहे आणि त्याचं मंजुरी पत्र सुद्धा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण ते डॉक्युमेंटला जोडायला लागतं. त्याच्यानंतर येतो 50% सबसिडीचा विषय येतो मित्रांनो, आणि ती 50% सबसिडी म्हणजे आपल्याला 10 लाख रुपये ती केंद्राकडनं भेटणार आहे मित्रांनो. आता एनएलएमची नेमकी कन्सेप्ट काय आपण ते जाणून घेणार आहोत मित्रांनो, की ही काय कन्सेप्ट काय आहे. एनएलएम ही असा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, की तो ब्रीड डेव्हलपमेंटसाठी काम करत असतो. आणि ब्रीड डेव्हलपमेंटसाठी कसं, जसं आपण आता या शेळ्या खाटकाला न विकता आपण काय करणार आहे, या शेळ्या शेतकऱ्यांना विकणार आहे किंवा पशुपालक मित्रांना विकणार आहे मित्रांनो आपण या शेळ्या. तर आपण ज्या ज्या लोकांना आपल्या ह्या शेळ्या देणार आहेत त्यांचा फार्म चालवण्यासाठी किंवा ब्रीडिंग सेटअप चालवण्यासाठी अशा लोकांची यादी असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे. आणि सोबतच तुमच्या आजूबाजूला कोणतं मार्केट आहे की त्या मार्केटमध्ये जाऊन तुम्ही त्या शेळ्या ऐकणार आहेत, त्या मार्केटची माहिती आणि डिटेल्स असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी या कन्सेप्टमध्ये लागत असतात. आता हे सगळं झाल्यानंतर येतो विषय प्रोजेक्ट रिपोर्टचा. त्याला डीपीआर असं म्हटलं जातं. डीपीआर म्हणजे काय, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. हा काय असतो विषय, की हा आपला जो प्रोजेक्ट असतो ना त्याचा जो आरसा असतो मित्रांनो, की पूर्ण कोरा चिठ्ठा आपला जो प्रोजेक्ट असतो ना त्याचा पूर्ण कोरा चिठ्ठा ह्या डीपीआर मध्ये असतो मित्रांनो. आता याच्यामध्ये काय येत असतं, की याच्यामध्ये तुम्ही प्रकल्पाची सुरुवात कशी करणार आहे, याचा तुमचा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा असणार आहे, शेड कसं असणार आहे तुमचं, किंवा तुम्हाला शेड कसं बांधायचंय, तुमची जागा कशी असणार आहे, किती असणार आहे, किंवा तुम्हाला किती शेळ्या घ्यायच्या आहे, किंवा तुम्हाला त्या शेळ्यांना चारण्यासाठी मजूर किती लागणार आहे, किंवा सामानाला मजूर किती लागणार आहे, लाईट कसं असणार आहे, पाणी कसं असणार आहे, लोखंड कसं असणार आहे, पत्रा कसा असणार आहे, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये त्या येतात. त्याच्यानंतर शेळींना चारा कसा असणार आहे, किती एकरला चारा लावणार आहे तुम्ही, सुका चारा किती असणार आहे, ओला चारा किती असणार आहे, खुराक कसा असणार आहे, तुम्ही त्यांना कुट्टी कशी खाऊ घालणार आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या आपल्या डीपीआर मध्ये येत असतात मित्रांनो. ओके. मग डीपीआर तुम्हाला करायचा झाला तर मग ते कसं करणार तुम्ही, की आता डीपीआर तर तुम्ही एवढं सगळं काही करू शकत नाही. मग एखादा लोकल तुमचा कुणी असा जो ऑनलाईन फॉर्म सबमिशन करत असतो, किंवा आता महाराष्ट्रामध्ये बरेच असे लोक आहेत की त्यांच्या थ्रू आपण डीपीआर हा भरत असतो. आता त्या डीपीआर तुम्ही एकदम म्हणजे जाणीवपूर्वक अशा जबाबदार व्यक्तींकडनं भरा की त्यांनी अगोदर त्या डीपीआर भरलेला एक्सपिरियन्स असेल त्याच्याकडनं तो डीपीआर तुम्ही भरून घ्या. ओके. त्याच्यानंतर येतो ऍप्लिकेशन प्रोसेस. ऍप्लिकेशन प्रोसेस कशी असते मित्रांनो, की ऑनलाईन असते. आता ती तुम्ही स्वतःही करू शकता आणि नाहीतर मग तुम्ही एखाद्याची मदतही घेऊ शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन सेंटरमध्ये पण जाऊन करू शकता, किंवा एखादा व्यक्ती असेल त्याचा प्रोजेक्ट तुम्ही म्हणजे ज्याने मंजूर करून दिला असेल त्याच्याकडनं जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता. ओके. आता याची ऍप्लिकेशनची प्रोसेस येते. एनएलएम पोर्टलला जायचं, तिथं एनएलएम टाकायचं, तो तुमचं पूर्ण डिटेल्स येतं, त्याने स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते ऍप्लिकेशन वगैरे पूर्ण भरून सबमिट करायचं मित्रांनो. एक वेळेचं तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालं तर तो तुमचं ऍप्लिकेशन जातं एसआय कडे. एसआय म्हणजे काय, की स्टेट इम्प्लिमेंट एजन्सी. याच्याकडे तुमचं ज्यावेळेस ऍप्लिकेशन जातं ते अप्रूव्हसाठी जात असतं मित्रांनो. ओके. ज्यावेळेस ते एसआय कडे जातं ना मित्रांनो, तर ते एसआय कडनं अप्रूव्ह होऊन ते आपला जो फॉर्म असतो ना मित्रांनो, तो आपला फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी परत बँकेकडे पाठवला जातो. ज्या बँकेत आपण अप्रोच केलेलं होतं लोनसाठी त्या बँकेकडे परत जातो तो लॉग इन अप्रूव्हलसाठी. ओके.
आता लॉग इन अप्रुव्हल बँकेकडे येताना तर त्यावेळेस बँक लॉग इनसाठी काय करत असतं, आपला जो अप्रुव्हल, तर कन्फर्मेशन त्यांना पाहिजे ना, की त्यांना आता लोन द्यायचं तुम्हाला, म्हणजे भरोसा तर त्यांना घ्यायचंच आहे ना. मग त्या भरोशासाठी काय करणार ते, की आपलं बँक अप्रुव्हलसाठी आपला जो फॉर्म आहे ना, तो वेटरनरी डिपार्टमेंटचा एखादा अधिकारी असेल किंवा आपला स्थानिक लोकल पशुवैद्यकीय अधिकारी असेल. ओके, हे काय करत असतात, आपल्या फार्मवर किंवा आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरणार म्हणजे उभारणार आहे त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष येतात ते. ओके, त्याची शहानिशा करतात, पाहणी करतात, खरंच या जागेवर प्रोजेक्ट होणार आहे का नाही होणार आहे. तर सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात ते आपल्याकडनं तिथे आपल्या जागेचा. ओके, मग तिथे येऊन ते एक म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये चेक करत असतात आणि तिथं आल्यानंतर त्याची त्यांना हमी पटली की खरंच इथे हा प्रोजेक्ट होणार आहे, तर त्यावेळेस तो जो बँक असतो ना व्हेरिफिकेशन फॉर्म, त्याच्यावर ते सिग्नेचर करून परत तो NLM कडे सबमिट केला जातो मित्रांनो. आणि मग ती बँक काय असतं, की आपले जे डॉक्युमेंट असतं ना मित्रांनो, की ते डॉक्युमेंट रिकमेंडेशनसाठी SI कडे पाठवलं जातं. मग SI कडे तो फॉर्म परत अजून येतो. SI ची एक मीटिंग होते. SI म्हणजे स्टेट इम्प्लिमेंट एजन्सी, याची परत एक मीटिंग होते मित्रांनो. त्या मीटिंगमध्ये आपला फॉर्म परत रिकमेंडेशनसाठी पाठवला जातो मित्रांनो. आणि ज्यावेळेस आपला फॉर्म रिकमेंडेशनसाठी होऊन जातो, परत SIच्या चेकिंग म्हणजे व्हेरीफाय होतो तिथं, म्हणजे खूप लोक आपला फॉर्म तो चेक करत असतात. ज्यावेळेस आपला फॉर्म व्हेरीफाय होऊन सगळ्या काही गोष्टी ऑल क्लिअर वाटल्या त्यांना, तर त्यावेळेस आपला SI काय करतो असतो, स्टेट इम्प्लिमेंट एजन्सी काय करत असते, आपला जो फॉर्म आहे ना तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्याला रिकमेंड करत असते मित्रांनो अप्रुव्हलसाठी. ओके, मग तुमचा जो फॉर्म असतो तो स्टेप बाय स्टेप तुम्ही चेक करू शकता, की माझा फॉर्म आता SI कडे किंवा बँकेत आहे किंवा व्हेरिफिकेशनसाठी आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेलाय. हे तुम्हाला जरी चेक करायचं झालं तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय असेल, की तुमचा मोबाईल नंबरवर तुम्ही OTP टाकून म्हणजे पोर्टलमध्ये एंट्री करून OTP टाकून तुमचा फॉर्मचा स्टेटस तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. ओके, हा स्टेटस चेक झाल्यानंतर SI काय करतो, आपला फॉर्म जो असतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवत असतो. आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गेल्यानंतर काय असतं, तिथे परत त्यांची एक मीटिंग होत असते मित्रांनो. त्या मीटिंगमध्ये परत आपल्या फॉर्मला व्हेरीफाय केला जातो मित्रांनो. परत त्याचं म्हणजे प्रपोजल जातं ते तिथं, परत आपला जो फॉर्म असतो तो परत तिथं चेक होतो, पूर्ण डिटेल चेक होतं. सगळं जर ओके असेल तर तो परत आपला फॉर्म अप्रुव्हलसाठी म्हणजे आपल्याला त्यावेळेस ते अप्रुव्हल मिळत असतं मित्रांनो. आणि मग ते ज्यावेळेस ते आपल्याला अप्रुव्हल भेटतं त्यानंतर जो आपला फॉर्म असतो ना, त्या आपल्या फॉर्मची म्हणजे या लेटरची म्हणजे अप्रुव्हल लेटरची जी एक कॉपी असते ती परत SI कडे जाते, म्हणजे स्टेट इम्प्लिमेंट एजन्सीकडे जाते. आणि जी दुसरी कॉपी असते ती आपल्याकडे स्वतः आपल्याकडे येत असते मित्रांनो. ओके, हा झाला या अप्रुव्हलचा विषय. आता याच्यानंतर ज्यावेळेस ती आपल्याला अप्रुव्हलची कॉपी आपल्याला भेटते, लेटरची कॉपी आपल्याला ज्यावेळेस भेटते त्यावेळेस आपल्याला डिस्बर्समेंटचा आदेश भेटत असतो मित्रांनो, है ना. तर डिस्बर्समेंट म्हणजे काय, की आपली सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये येणार असा एक आदेश भेटत असतो मित्रांनो. ओके, तर त्याच्या अगोदर आपण काय करावे, आपली जी 10% रक्कम आहे ना मित्रांनो, ती आपण आणि बँकरची जी 40% रक्कम आहे म्हणजे 40% रक्कम आहे ती घेऊन आपण आपल्याला कामाला आहे ना सुरुवात करावी लागते मित्रांनो. ओके, म्हणजे जवळजवळ तुमचं काम आता 25% पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. ओके, तर ज्यावेळेस तुमचं काम 25% पूर्ण झालंय त्यावेळेस तुम्ही बँक अधिकारीकडे जाणार किंवा वेटरनरी डिपार्टमेंटच्या अधिकारीकडे जाणार आणि त्यांना सांगणार, भरोसा पटवून देणार, की त्यांना ऑन ग्राउंड प्रत्यक्ष बोलून चेक करून सांगणार की आमचं 25% किंवा 50% आमचं हे काम झालेलं आहे, आता आम्हाला पैशांची गरज आहे, आता आम्हाला ब्रीड पण घ्यायचंय किंवा शेळ्या पण घ्यायच्या किंवा आम्हाला आता म्हणजे सगळ्या सिस्टम चालू करायच्या, तर तुम्ही आता परत आम्हाला सबसिडी टाका, आता आमच्या म्हणजे खात्यावर जमा करावं सबसिडी. असं ज्यावेळेस ते बँकवाले परत येणार, आपला एक ग्राउंड रिपोर्ट बनवणार, म्हणजे ते वेटरनरी डिपार्टमेंटचे अधिकारी किंवा बँकवाले आपला येणार, ग्राउंड रिपोर्ट बनवणार, तो परत सेंट्रलकडे पाठवला जाणार म्हणजे NLM कडे पाठवला जाणार. मग त्यावेळेस केंद्र शासनाकडनं आपल्याला डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये 50% सबसिडी ही येणार. ओके, ही झाली मित्रांनो ही एवढी सगळी प्रोसेस. ही समजायला थोडी एकदम अवघड आहे. मलाही समजायला खूप वेळ लागलेला होता मित्रांनो. मी त्यावेळेस समजलो, म्हणजे खूप वेळ लागला मला हे समजायला. आता तुम्हाला एका व्हिडिओमध्ये समजणार नाही मित्रांनो. आपण आपल्या आपले जे एकदम जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडे जाणार आहे आपण मित्रांनो. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपण त्यांची डिटेल्ड माहिती घेणार आहे या प्रोजेक्ट विषयी. त्यांनी कशा कशा स्टेपने गेलेले होते किंवा त्यांनी तो प्रोजेक्ट कसा मंजूर करून घेतला, ही सगळी आपण माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत. आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी जरूर प्रयत्न करेन मित्रांनो. ओके, तर मी हा NLMचा प्रोजेक्ट तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच होता, की सर्वसामान्य व्यक्तींनी या प्रोजेक्टचा लाभ घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. की आतापर्यंत आलेला ह्या पशुपालनामध्ये आतापर्यंत आलेली सगळ्यात मोठी स्कीम ही केंद्र शासनाची, आणि याचा लाभ सर्वसामान्य व्यक्तींनी आणि सर्वसामान्य जनतेने घेतलाच पाहिजे, हे असं माझं वैयक्तिक मत होतं मित्रांनो.
ओके. तर मित्रांनो, व्हिडिओ बराच मोठा झाला आणि तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि माहिती कशी वाटली तुम्हाला तर जरूर कळवा, म्हणजे जेणेकरून जर मला सुधार करायचा राहिला तर मी पक्का करेल सुधार. ओके. आणि याच्यानंतरही आपण या स्कीमविषयी वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहोत मित्रांनो. ओके. असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. आता झाला शेळीपालनाचा सब्जेक्ट, नंतर आपण आता घेणार आहोत मेंढी पालनाचा, कुक्कुटपालनाचा, पिग फार्मिंगचा आणि मुरघास निर्मितीचा प्रकल्प. हे कशी सिस्टम असते हे सगळं आपण आपल्या या चॅनलच्या थ्रू जाणून घेणार आहोत मित्रांनो. आणि प्रत्यक्ष तुम्हाला लाईव्ह सुद्धा दाखवणार आहे मी की प्रोजेक्ट कशा पद्धतीने मंजूर केला जातो, कसा होतो, आणि डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू तुम्हाला तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करेल मित्रांनो. तर चला आपण इथंच थांबू. आता व्हिडिओ बराच मोठा झालाय आणि कृपया तुम्ही तेवढं एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थांबू आपण. जय शिवराय.